नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती सूर्यकांत। तर पहा, सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ते न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत। तर पहा, न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे सरन्यायाधीश कितवे आहेत? तर ते 53वे कितवे आहेत? 53वे सरन्यायाधीश आहेत। दुसरा आहे पहा, न्यायमूर्ती संजीव खन्ना। तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे पहा भारत देशाचे 51वे कितवे? 51वे सरन्यायाधीश आहेत। दुसरा आहे पहा, न्यायमूर्ती DY चंद्रचूड। तर न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे पहा भारत देशाचे 50वे कितवे? 50वे सरन्यायाधीश होते। दुसरा आहे पहा, न्यायमूर्ती BR गवई। तर न्यायमूर्ती BR गवई हे पहा भारत देशाचे 52वे कितवे? 52वे सरन्यायाधीश होते। प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड। तर पहा, उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, आर्य महिला समाज याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पंडिता रमाबाई। तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज यांची स्थापना ही केलेली आहे। तर आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 1882 मध्ये। कधी? 1882 मध्ये पुणे या ठिकाणी। कुठे? पुणे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, वासुदेव बळवंत फडके। तर वासुदेव बळवंत फडके यांना पहा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, त्रिपुरा या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अगरतळा। अगरतळा ही पहा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे। तसेच पहा, शिलाँग हे पहा मेघालय का आहे? मेघालय या राज्याची राजधानी आहे। मुंबई हे पहा महाराष्ट्र का आहे? महाराष्ट्र या राज्याची राजधानी आहे। कोहिमा हे पहा नागालँड का आहे? नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे। प्रश्न क्रमांक 6, सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, स्वामी दयानंद सरस्वती। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, 21 जून। तर 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान। तर पंतप्रधान हे पहा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। तर पहा, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1 जानेवारी। कधी? 1 जानेवारी 2015 मध्ये। 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे। तर नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते नवी दिल्ली। कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 9, सिमलीपाल हे वाघासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. तर पहा सिमलीपाल हे जे वाघासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे तर ते पहा ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10 अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कल्पना चावला. तर कल्पना चावला या पहा अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला आहे. त्यांनी उड्डाण केव्हा केलेले होते तर ते सन 1997मध्ये. कधी? सन 1997मध्ये त्यांनी उड्डाण केलेले होते. तर ते पहा नासाच्या कोलंबिया स्पेस शटलने उड्डाण हे केलेले होते. प्रश्न क्रमांक 11 आर्थिक आणीबाणी यांच्याशी संबंधित असलेले कलम कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कलम 360. तर कलम 360 हे पहा आर्थिक आणीबाणी यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. तर राजस्थान या राज्याची सीमा ही महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही. तर आपल्या महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे ते पाहूया. तर पहा एकूण आपल्या महाराष्ट्र राज्याला 7 राज्याची सीमा ही लागलेली आहे. तर पहिला आहे पहा गुजरात, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे पहा छत्तीसगड, चौथा आहे तेलंगणा, पाचवा आहे कर्नाटक आणि सहावा आहे गोवा आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि ते म्हणजे दादर आणि नगर हवेली. या ज्या सीमा आहेत तर ते पहा आपल्या महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमा आहेत. प्रश्न क्रमांक 13 महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी उभारले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1930. तर महात्मा गांधी यांनी पहा सविनय कायदेभंग चळवळ ही सन 1930 या वर्षी त्यांनी उभारलेली होती. प्रश्न क्रमांक 14 भारतीय पठारावरील कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नर्मदा. तर भारतीय पठारावरील पहा नर्मदा ही जी नदी आहे तर ती पहा पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 15 नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1901. तर सन 1901 या वर्षापासून नोबेल पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. तर पहा आपल्या भारतामध्ये प्रथम नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर तो रवींद्रनाथ टागोर. कोणाला? रवींद्रनाथ टागोर यांना प्रथम नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे. कशाबद्दल तर ते गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 16 मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 यमुना पर्यटन. तर पहा मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे तर ती यमुना पर्यटन ही सामाजिक कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 17 योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 12 जानेवारी. तर 12 जानेवारी या दिवशी योग दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18 जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नाथसागर. तर जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ते नाथसागर असे आहे. तर पहा जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते संभाजीनगर. कुठे? संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 19 मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नॉर्वे. तर मध्यरात्रीचा सूर्य हे पहा नॉर्वे या देशात संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महात्मा फुले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कधी झालेली होती?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1951. तर सन 1951मध्ये पहा भारताची पहिली जनगणना ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राजस्थान. तर राजस्थान या राज्यामध्ये पहा विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह नाही. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 22. तर भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये पहा एकूण 22 भाषांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कोरोमंडळ एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 हावडा आणि चेन्नई. तर पहा कोरोमंडळ एक्सप्रेस ही जी रेल्वे आहे तर ती पहा हावडा आणि चेन्नई या 2 स्थानकादरम्यान ती धावते. प्रश्न क्रमांक 25 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सभापती. तर पहा विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतींना असतो. प्रश्न क्रमांक 26 इसवी सन डॅश साली इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1757. तर इसवी सन पहा सन 1757 काय आहे? सन 1757 साली इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 27 सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राजस्थान. तर सांबर हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले. तर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक हे महात्मा फुले आहेत. तर महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे जे पुस्तक आहे तर त्यांनी केव्हा लिहिलेले होते? तर ते 1873मध्ये. कधी? 1873मध्ये गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 तारापूर महाराष्ट्र. तर भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र हे पहा तारापूर या ठिकाणी आहे. तारापूर कुठे आहे? तर ते पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे? तर राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 गोविंदग्रज असे आहे.